नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा जीएमसी नांदेडमध्ये जी भरती करण्यात आलेली होती, त्यामधील बघा 21 पदांचा जो निकाल आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासोबतच बघा तुम्हाला निकाल कसा बघता येणार, तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि बघा, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून बघा अशाच नवीन भरतीच्या अपडेट बद्दल तुम्हाला सर्वप्रथम माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सर्वात अगोदर बघा आपल्याला जीएमसी नांदेडची जी ऑफिशियल वेबसाईट आहे यावरती यायचं आहे. यावरती आल्यानंतर बघा तुम्हाला जर बघितलं तर रिक्रुटमेंटचं ऑप्शन दिसून येणार आहे. यावरती क्लिक केल्यानंतर संपूर्ण रिझल्टची जी माहिती आहे तुम्हाला यावरती दिसून जाणार आहे. तुम्ही इथं बघू शकता की नोटीस फॉर फायनल मार्क्स, त्यानंतर बघा प्रत्येक पदानुसार जर बघितलं रिझल्टची माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा नोटीसमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा नोटीसमध्ये काय सूचना सांगण्यात आलेली आहे की डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड यामध्ये बघा सरळ सेवेने वर्ग 4 गट ड वर्गातील पदांसाठी स्पर्धा परीक्षा 2025 अंतिम गुणांकन यादी प्रसिद्ध करण्याबाबत ही जी सूचना आहे ती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता की संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथील वर्ग 4 संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील एकूण 86 रिक्त पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने बघा महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रावर टीसीएस कंपनी मार्फत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली होती. आता बघा स्पर्धा परीक्षा 2025 अन्वये एकूण 21 संवर्गातील जे पदांची अंतिम गुणांकन यादी आहे ते या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर, जे की तुम्हाला हे जे संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. याच्याबद्दलची जी माहिती आहे या सूचनामध्ये सांगण्यात आलेली आहे, तुम्ही इथं बघू शकता. आता बघा प्रत्येक पदानुसार जर बघितलं तर किती मार्क्स मिळालेले आहेत आणि बघा नॉर्मलायझेशन कोणत्या पदाचं झालेलं आहे त्याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बघा, जर का तुम्हाला ही जर सविस्तर पीडीएफ बघायची असेल रिझल्टची तर मी माझ्या टेलिग्रामवरती प्रोव्हाइड केलेली आहे. टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही जे संपूर्ण जे रिझल्टची पीडीएफ आहे ते बघू शकता. आणि बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील रिझल्ट संदर्भात तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. आता बघा आपण रिझल्ट बद्दलची माहिती बघूया. तर बघा आपण वेबसाईट वरती आल्यानंतर ऑल 21 क्लास फॉर पोस्ट रिझल्ट याबद्दलची माहिती दिसून जाणार आहे. म्हणजेच की बघा जेवढे काही 21 पद होते आणि त्याचा जो निकाल आहे एकाच पीडीएफ मध्ये देण्यात आलेला आहे त्याबद्दलची माहिती इथं तुम्हाला दिसून जाणार आहे पीडीएफ मध्ये, ते आपण बघूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की जेवढे काही 21 पदे होते त्याची जे रिझल्टची माहिती आहे एकाच पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा ही जर बघितली तर 268 पेजेसची जी पीडीएफ आलेली आहे. आता बघा तुम्ही जर बघितलं ऍप्लिकेशन सिक्वेन्स नंबर पोस्ट नेम, जे की बघा आया या पदाचा जो निकाल आहे इथे लावण्यात आलेला आहे. रोल नंबर, कॅन्डिडेटचे पूर्ण नाव, जेंडर, रिझर्वेशन, कास्ट, कॅटेगरी आणि शेवटी जर बघितलं तर मार्क्स ऑब्टेन म्हणजे की किती मार्क्स मिळालेले आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. आता जर का या पीडीएफ मध्ये तुमचे नाव तुम्हाला बघायचे असेल तर बघा ही जी पीडीएफ आहे मी माझ्या टेलिग्रामवरती अपलोड केलेली आहे, त्यावरून तुम्ही बघू शकता. प्रत्येक म्हणजेच की बघा जे काही पोस्ट नेम आहे त्याबद्दलची माहिती पण तुम्हाला इथे दिसून येणार आहे. प्रत्येक पदानुसार बघा नाव सर्च करून तुम्ही इथं बघू शकता की तुमचे नाव या पीडीएफ मध्ये आहे का, आणि असेल तर बघा तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून बघा पुढील प्रक्रिया काय असू शकेल याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देऊ शकेल. आता बघा आपल्याला जर का प्रत्येक पदानुसार म्हणजे की माहिती मिळवायची असेल की किती मार्क्स मिळालेले आहेत तर त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा परत जर का आपण वेबसाईट वरती आलो तर याच खाली जर बघितलं तर बघा तुम्हाला प्रत्येक पदानुसार जेवढे काही 21 पदे होते त्याच्या निकालाबद्दलची इथं माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता बार्बर, कॅज्युअलिटी सर्वंट, कुक्स असिस्टंट, आया, क्लीनर, कुक, धोबी, डिस्पेन्सरी सर्वंट, मेस सर्वंट, मेल सर्वंट, माळी, लॅबोरेटरी सर्वंट, लॅबोरेटरी अटेंडंट, नर्सिंग असिस्टंट याबद्दलची बघा प्रत्येक पदाची जे रिझल्ट बद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा यापैकी जर आपण एकावरती जर क्लिक केलं तर तुम्हाला बघा रिझल्ट बद्दलची माहिती तुम्हाला यावरती दिसून जाणार आहे, जे की बघा रोल नंबर, ऍप्लिकंट नेम आणि मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन, जे की तुम्हाला रॉ स्कोर बद्दल इथं माहिती देण्यात आलेली तुम्ही इथे बघू शकता. आता बघा यासाठी जर बघितलं तर कोणत्या पदासाठी सर्वाधिक फॉर्म गेलेले होते तर बघा पिऊन आणि लॅबोरेटरी अटेंडंट साठी जर बघितलं तर 6000 प्लस जे अर्ज गेलेले होते, आणि पिऊन या म्हणजेच की शिपाई या पदासाठी जर बघितलं तर 8000 प्लस अर्ज जे आहे ते गेलेले होते. आणि या पदांचा जर बघितला निकाल तर बघा म्हणजेच की एकापेक्षा जास्त शिफ्ट मध्ये घेण्यात आलेला होता, आणि त्यामुळे जर बघितलं तर या पदाचा जो नॉर्मलायझेशन सिस्टीम आहे ते लावण्यात आलेली आहे. तुम्ही ते बघू शकता. पिऊन साठी जर बघितलं आपण तर बघा मार्क्स म्हणजे की रॉ स्कोर आणि त्यासोबतच जर बघितलं समोर तुम्हाला आफ्टर नॉर्मलायझेशनचा स्कोर पण दिसून जाणार आहे. तुम्ही इथं बघू शकता
रोल नंबर, ॲप्लिकंट नेम आणि बघा तुम्हाला किती मार्क्स ॲड झालेले आहेत आणि कमी पण झालेले आहेत. काही विद्यार्थ्यांची त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. आता बघा सर्वात अगोदर जर बघितलं तर पहिला जो विद्यार्थी आहे त्याला 162 रॉ स्कोर आहे आणि नॉर्मलायझेशन नंतर जर बघितलं आपण तर बघा 161.84 म्हणजेच की काही पॉइंटनुसार जर बघितलं याचे मार्क जे कमी करण्यात आलेले आहे. त्यासोबतच बघा 5 नंबरचा जो विद्यार्थी आहे शुभम अरेकर, तर या विद्यार्थ्यांचा जो रॉ स्कोर आहे 90 आहे आणि बघा नॉर्मलायझेशन नंतर 92 म्हणजेच की 2 मार्क जे ॲड झालेले आहेत. तर बघा तुम्ही जर बघू शकता की एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये जर बघितलं, तर पिऊन या पदाचं जर बघितलं तर म्हणजेच की पेपर जो झालेला होता आणि त्याबद्दल बघा याची जी नॉर्मलायझेशन सिस्टम आहे ते लावण्यात आलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता बघा तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत ते नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि या भरती संदर्भातील जेवढे काही महत्त्वाचे अपडेट येत राहतील तशी मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती आणि YouTubeच्या माध्यमातून मी तुम्हाला देणारच आहे. म्हणून तुम्ही YouTube चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉइन होऊन जा आणि त्यानंतरच बघा लॅबोरेटरी अटेंडंट या पदाच्या निकालाची बद्दलची माहिती पण आपण जाणून घेऊया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की लॅबोरेटरी अटेंडंट या पदाच्या निकालाबद्दल पण माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. या पदाचा पण बघा एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये पेपर झालेला होता आणि बघा यामध्ये बघा रोल नंबर, ॲप्लिकंट नेम, मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन म्हणजेच की रॉ स्कोर आणि मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन याबद्दलची माहिती इथं दिसून जाणार आहे. आता बघा सर्वात पहिला जो विद्यार्थी आहे अनूप रनागिरी, तर बघा या विद्यार्थ्याचा रॉ स्कोर आहे 152 आहे आणि आफ्टर नॉर्मलायझेशन जर बघितलं तर 162.44 म्हणजेच की बघा 10 मार्क जे या विद्यार्थ्यांचे वाढलेले आहेत. त्याच खाली बघा निलेश रामेश्वर या विद्यार्थ्यांचे जर बघितलं तर रॉ स्कोर 122 आहे आणि आफ्टर नॉर्मलायझेशन जर बघितलं तर 129 म्हणजेच की बघा 7 मार्क जे वाढलेले आहेत. तर बघा यामध्ये जर बघितलं तर भरपूर विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत ते वाढलेले पण आहेत आणि काही विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी पण झालेले आहेत. तुम्ही बघा या विद्यार्थ्यांचं जर बघितलं 6 नंबरचा जो विद्यार्थी आहे रोहित पाडी, तर बघा या विद्यार्थ्याचा रॉ स्कोर जो आहे 92 आहे आणि या विद्यार्थ्यांचे पण बघा 5 मार्कांनी जर बघितलं मार्क्स जे वाढलेले आहेत. आता बघा यामध्ये जर बघितलं तर भरपूर विद्यार्थ्यांचे मार्क्स जे आहेत ते चांगल्या प्रकारे वाढलेले आहेत. तुम्ही इथं बघू शकता आणि बघा तुम्हाला म्हणजेच की रॉ स्कोर किती आहे आणि तुमचा स्कोर किती वाढलेला आहे म्हणजेच की नॉर्मलायझेशन नंतर तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून बघा समोरची जी अपडेट आहे मी तुम्हाला सांगू शकेल. आता बघा तुम्ही इथं बघू शकता की काही-काही विद्यार्थ्यांचं जर बघितलं तर बघा 85 नंबरचा जो विद्यार्थी आहे भूषण या विद्यार्थ्याचा जर बघितलं रॉ स्कोर जो 12 आहे आणि आफ्टर नॉर्मलायझेशन नंतर जर बघितलं तर 11च तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. तर बघा तुम्ही इथं बघू शकता प्रत्येक पदानुसार जर बघितलं तर निकालाची माहिती जर बघितली वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि जर का तुम्हाला वेबसाईटवरून बघता येत नसेल तर बघा मी माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर तुम्ही जॉइन होऊन जर बघितलं तर प्रत्येक पदाचा निकाल जो आहे मी माझ्या टेलिग्रामवरती प्रोव्हाईड केलेला आहे त्यावरून तुम्ही बघू शकता. तर बघा अशी जर बघितले तर जीएमसी नांदेड या पदाच्या निकालाबद्दलची जी अपडेट आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि बघा ज्या कोण्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत निकाल बघितला नसेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून ते बघू शकतील आणि तुमचे आजच्या व्हिडिओ संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जेणेकरून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.